बनावट इंस्टाग्राम अकाउंटचा पर्दाफाश, मैत्रिणींचेच अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या महिला वकिलाचा धक्कादायक कारनामा उघड. धुळ्यात बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून महिलांचे फोटो मॉर्फ करून ते अश्लील स्वरूपात सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या एका टोळीचा धुळे सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे पर्दाफाश केला आहे. सायबर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेचे कलम 75-79 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात एका महिला वकिलानेच तिच्या ओळखीच्या आणि मैत्रिणींच्या फोटोंचा गैरवापर केल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपी महिला वकील आणि तिचा साथीदार मेघराज कंडम बांडे यांनी संगनमत करून एरोबिक व्हॉट्सअप ग्रुपमधील सदस्यांचे फोटो चोरून त्याचे अश्लील फोटो तयार केले व ते बनावट इंस्टाग्राम आयडी वरून व्हायरल करून महिलांची बदनामी केली. क्लिष्ट स्वरूपाच्या या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी दोन्ही आरोपींना निष्पन्न केले असून या कारवाईमुळे सोशल मीडिया गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. सदरची धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी, पोलीस अंमलदार राजेंद्र मोरे, भूषण खलाणेकर, तुषार पोद्दार, विवेक बिलाडे, दिनेश श्रीराव, प्रसाद वाघ, महेश मराठे, हेमंत बागले, चेतन सोनगिरे, अमोल पाटील, शीतल लोहार आणि प्रियंका देवरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे, नेमणूक सायबर पोलीस स्टेशन धुळे. आज रोजी आम्ही गुन्हा क्रमांक 6/2025 कलम 75-79 सहकलम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यामध्ये पीडित महिलेचा फोटो व त्यांच्या मैत्रिणीचा फोटो मॉप करून बनावट इंस्टाग्रामद्वारे प्रसारित करण्यात आले होते. त्यांचे अश्लील फोटो प्रसारित केल्यामुळे त्यांची समाजात बदनामी होत होती. त्यामुळे आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे इंस्टाग्राम धारक यांनी त्याची स्वतःची ओळख लपवून ठेवलेली होती. त्यामुळे आम्हाला त्याचा शोध घ्यायला विलंब होत होता. परंतु तांत्रिकदृष्ट्या आम्हाला निष्पन्न झाले की सदरचा जो व्यक्तीने त्याचं ते आयडेंटिटी लपवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले होते. क्लिष्ट स्वरूपाचा गुन्हा होता. त्यात IP ॲड्रेस आणि याच्या आधारे आम्ही त्याचा शोध घेतला आणि त्यात आरोपी निष्पन्न झाला. आरोपी नामे मेघराज कदम बांडे, राहणार धुळे, हे त्यात आरोपी म्हणून निष्पन्न झाले. त्यात त्यांचे ओळखीचे दुसरे साथीदार महिला वकील आरोपी आहेत, त्या सुद्धा या गुन्ह्यात निष्पन्न झालेले आहेत. सदर गुन्ह्यामध्ये महिला आरोपी ज्या आहेत त्या एरोबिक ग्रुपला जॉईन होत्या आणि पीडित महिला आणि तिच्या मैत्रिणी आणि त्यांचा जो सदस्यांचा ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये त्या सुद्धा समाविष्ट होत्या. त्यामुळे त्यांचे पर्सनल फोटो यांच्याकडे प्राप्त झालेले होते आणि त्याचा त्यांनी उपयोग करून AI जनरेटेड फोटो करून या दोघं आरोपितांनी त्यांचे फोटो बनावट इंस्टाग्रामद्वारे प्रसारित केले. त्यामुळे त्यांची समाजात बदनामी झाली आणि ह्यात गुन्ह्यामध्ये तांत्रिक आधारे इंस्टाग्राम जो होता अज्ञात तो आम्ही निष्पन्न केलाय आणि क्लिष्ट स्वरूपाचा गुन्हा हा जो आहे उघडकीस आलेला आहे. आम्ही धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे आपणास आवाहन करतो की आपले जे फोटो आहेत ते पर्सनल ग्रुपवर आपण शेअर करू नका. ग्रुप फोटो काढत असाल तर तो ग्रुपमध्ये न शेअर करता आपले वैयक्तिक आपण आपल्या मोबाईलमध्ये ठेवा, जेणेकरून त्या फोटोंचा वापर करून तुमचे AI जनरेटेड फोटो बनवून समाजात तुमची बदनामी होणार नाही अथवा तुम्हाला त्रास दिला जाणार नाही. याबद्दल आपल्यास आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद.